आणि आता थेट जाणार आहोत छत्रपती संभाजीनगरमध्ये। इथे वंचितच्या वतीने जोरदार अशा पद्धतीने मोर्चा काढण्यात आलेला आहे। सुजात आंबेडकर या ठिकाणी दाखल झाले। ये मोर्चा निकाले, कोई क्रोध ना करे, कोई द्वेष ना करे, कोई गुस्सा ना करे, शांतिपूर्वक ये मोर्चा निकलेगा। जय भीम, जय संविधान। शांततेच्या मार्गाने हा मोर्चा निघेल असं घोषित केलेलं आहे सुजात आंबेडकर यांनी। आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये जिथे या वंचितच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगीच नाकारलेली आहे त्या ठिकाणी हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। आणि वंचितचे सगळे कार्यकर्ते हा मोर्चा करण्यावरती ठाम आहेत। सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा निघतोय। कोणताही आरडाओरडा न करता, कोणत्याही स्वरूपाचा आवाज न करता हा मोर्चा निघेल हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। आणि हा मोर्चा निघालेला आहे। एकीकडे प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त हा क्रांती चौकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय छत्रपती संभाजीनगरच्या। आणि त्याच ठिकाणी वंचितनं मात्र आपण मोर्चा काढण्यावर ठाम आहोत असं स्पष्ट केलंय। आणि प्रचंड मोठा जनसमुदाय इथे वंचित बहुजन आघाडीचा जमलेला पाहायला मिळतोय। तर सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये आपण बघतोय वंचित बहुजन आघाडीचे सगळे कार्यकर्ते हे या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। आणि आरएसएस बंदीची प्रामुख्याने त्यांची मागणी आहे। तर आरएसएसला हरवण्याची ताकद फक्त आंबेडकरी जनतेत आहे असं म्हणत सुजात आंबेडकर यांनी इथे भाष्य केलेलं आहे। आणि हा मोर्चा जो आहे तो इथून सुरू करण्यात आलेला आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। पोलिसांना यापूर्वी आम्ही प्रतिक्रिया विचारलेली होती की कशा पद्धतीने हा मोर्चा असणार आहे, मार्ग कोणता असणार आहे, मात्र त्यावर पोलिसांनी उत्तर दिलं होतं की मार्गच नाहीये, मोर्चा निघणारच नाहीये अशी प्रतिक्रिया ही पोलिसांची होती। मात्र दुसरीकडे आपण बघतोय प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त हा आसपासच्या या सगळ्या परिसरामध्ये आणि या ठिकाणी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। बॅरिकेडिंग या ठिकठिकाणी करण्यात आलेलं होतं। आणि तरी आपण बघतोय पोलिसांच्या गाड्या सुद्धा ठिकठिकाणी आहेत। आणि हा सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात निघालेला मोर्चा तर आरएसएसला झुकवू आणि कायदा मानायला लावू असं म्हणत सुजात आंबेडकर यांनी मोठं भाष्य केलेलं आहे। आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचितच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। सध्या ही क्रांती चौकातून पुढे जात असतानाची दृश्य आपल्याला बघायला मिळत आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये हा मोर्चा निघालेला आहे आणि सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघालेला आहे। आरएसएस वर बंदी हाच मुख्य हेतू घेऊन हा मोर्चा निघालेला आहे। आरएसएस संघाच्या कार्यालयावर हा मोर्चा जाऊन धडकणार आहे। आणि या मोर्चाचं नेतृत्व प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर करताना आपल्याला पाहायला मिळतात। सकाळपासून पोलिसांचा आपण बघतोय हा मोर्चा निघालेला आहे। सकाळपासूनच इथे पूर्णपणे पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला होता। मोर्चा निघणार नाही असंही सूचित करण्यात आलेलं होतं। पोलिसांनी त्या संदर्भात आदेश दिलेले होते। आणि प्रामुख्याने जर पाहिलं तर या मोर्चामध्ये जे मोठ्या संख्येने सहभागी होणारे लोक आहेत यातील काही जणांना नोटिसा सुद्धा पोलिसांनी बजावलेल्या होत्या। तर सध्या आपण बघतोय हा मोर्चा थांबवलेला आहे सुजात आंबेडकर यांनी। महाविद्यालयात आरएसएसची नोंदणी करण्यात होती आणि त्याला वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला होता। त्याला पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता। आणि याचाच विरोध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी चे कार्यकर्ते जे आहेत तर या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात गर्दी करून करताना पाहायला मिळतात। त्यामुळे एकंदरीत हा मोर्चा जो आहे तर मोठ्या प्रमाणात आता आरएसएसच्या कार्यालयावर जाताना पाहायला मिळतोय। गर्दी मोठ्या प्रमाणात आहे। पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी बॅरिकेड लावलेले आहे। आपण आपल्यासोबत दादा मोर्चा निघालेला आहे, मोठ्या प्रमाणात गर्दी झाली, काय म्हणताय? मोठ्या प्रमाणात गर्दी झाली, मोर्चाला मोठ्या प्रमाणात गर्दी होतीच। हा महाराष्ट्राने दाखवलेला कल आहे की त्यांना आरएसएसच्या विरोधात किती आक्रोश आहे। एक इल रजिस्टर्ड संघटना, ज्या संघटनेचं रजिस्ट्रेशन नसतं त्या संघटनेच्या विरुद्ध मोर्चा काढला तर केवढा मोठा सपोर्ट मिळतो आणि केवढा मोठा छुपा सपोर्ट आहे हे आपल्याला मोर्चाच्या मार्फत दिसून येतंय। पण आरएसएसचं म्हणणं आहे की हे सगळं राजकीय षडयंत्र म्हणजे राजकीय स्टंटबाजी आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर। हे बघा, आम्ही राजकीय स्टंटबाजी करत नाही, आम्ही मुद्द्याचं राजकारण करतो। आम्ही नेहमीच आरएसएसचा विरोध केलाय। आरएसएस झेंडा लावत नाही, 15 ऑगस्ट साजरा करत नाही, हा मुद्दा बाळासाहेबांनी सगळ्यात पहिले उपस्थित केला होता। आरएसएस रजिस्टर्ड नाहीये हा मुद्दा बाळासाहेबांनी उपस्थित केला होता। 2019 मध्ये जेव्हा मोठ्या प्रमाणावरती वंचितची ताकद उभी राहत होती आणि काँग्रेस आमच्याशी युती करायला आलेले होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला हे सांगितलं होतं
की आम्ही काँग्रेसला ही अट टाकली होती की आमच्या बरोबर युती करायची असेल तर तुम्हाला RSSला कायद्याच्या चौकटीत आणण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. तर आम्ही हा मोर्चा राजकारणासाठी केला नाही. निवडणूक असती नसती जर RSS आमच्या कार्यकर्त्यांवरती खोटे गुन्हे दाखल करत असतील, नॉन बेलेबल सारखे गुन्हे दाखल करत असतील तर आम्ही दरवेळेस विरोध करू आणि लढत राहू. पोलिसांनी मोठा बॅरिकेड केलाय, तुम्हाला जाऊ देणार नाही अशी भूमिका पोलिसांची आहे, तुम्ही जाणारच का? आम्ही पोलिसांना कॉपरेशनचा पूर्ण प्रयत्नाचा फायदा केलाय. आम्ही RSSला आम्ही जे गिफ्ट आणलेले आहेत ते तर नक्कीच देऊ. पोलिसांनी अर्ध्या वाटेत थांबवलं तर आम्ही पुढे जाऊन प्रतिनिधी आमचे टोपे देऊन येतो. सुजात आंबेडकर आणि ते आता म्हणतात कोणत्याही परिस्थितीत आम्ही आंदोलनाच्या ठिकाणी जाणार. आपण दुसरीकडे बघितलं तर पुढे पोलिसांचा मोठा फोर्स या ठिकाणी पाहायला मिळतो आणि सुजात आंबेडकर आपल्या भूमिकेवर ठाम आहे. मोर्चा काढणारच, मोर्चा निघणारच. आम्हाला जर अडवलं तर आमचे प्रतिनिधी या सगळ्या कार्यालयात जाऊन तोफा देतील असं त्यांनी सांगितलं. आपण मी तुम्हाला थोडंसं पोलिसांचा बंदोबस्त बघा. आता पोलिसांनी इथे सगळी बॅरिकेडिंग केलेली आहे. या ठिकाणी मोर्चा येणार आहे आणि मोर्चा या ठिकाणी अडवला जाणार आहे. आपण बघतो ही सगळी पोलिसांनी बॅरिकेडिंग करून ठेवलेली आहे आणि आता या ठिकाणी हा मोर्चा अडवला जाणार आहे. दुसरीकडे सुजात आंबेडकर हे आपल्या मोर्चावर ठाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. बघतोय मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्याला दाखवत आहेत. तर एकीकडे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात आहे तर मागच्या बाजूने येणारा हा मोर्चा सुजात आंबेडकर हे या मोर्चाचं प्रतिनिधित्व करतायत आणि मोर्चा निघणार या मुद्द्यावरती आधीपासूनच वंचित बहुजन आघाडीचे सगळे कार्यकर्ते ठाम होते आणि त्याच पद्धतीनं हा मोर्चा त्यांनी काढलेला आहे. आमच्या कार्यकर्त्यांवरती खोटे गुन्हे दाखल केले जातात असं म्हणत त्यांनी यावरतीच आम्हाला आवाज उठवायचा होता आणि आता येत्या काळामध्ये संविधान मानायला लावू आम्ही RSSला असं म्हणत त्यांनी वंचित बहुजन आघाडीनं आणि स्वतः आंबेडकरांनी कशा पद्धतीनं वारंवार RSSचा विरोध केलेला आहे यावरतीही भाष्य केले. निवडणुका असो किंवा नसो आम्ही हा मुद्दा घेऊन लढणारच असं म्हणत RSSचा विरोध त्यांनी दर्शवलेला आहे आणि आम्ही कोणताही अजेंडा घेऊन किंवा राजकीय अजेंडा घेऊन अशा पद्धतीचा मोर्चा काढलेला नाही असंही सुजात आंबेडकर यांनी स्पष्ट केलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण बघतोय RSSच्या विरोधात निघालेला हा मोर्चा. हातामध्ये RSS मुर्दाबाद असं लिहिलेले काळ्या रंगाचे हे फलक घेतलेले अतिशय मोठ्या संख्येनं जमा झालेले वंचित बहुजन आघाडीचे सगळे कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळतात आणि आम्ही एक तोफा घेऊन आलेलो आहोत, आम्ही एक भेट घेऊन आलेलो आहोत आणि ती भेट आम्हाला द्यायची आहे असं म्हणत हे पुढे निघालेले आहेत. आम्ही पोलिसांना कोऑपरेशन करणार आहोत, पोलिसांना सहकार्य करणार आहोत असंही सुजात आंबेडकरांनी स्पष्ट केलेलं आहे. आम्हाला पुढे जाऊ दिलं तर आम्ही स्वतःच RSS कार्यालयामध्ये ही भेटवस्तू देऊ, अन्यथा जर आम्हाला पोलिसांनी थांबवलं तर आमचे इतर कार्यकर्ते ही भेटवस्तू तिथपर्यंत पोहोचवतील असंही सुजात आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. संघाच्या कार्यालयावरती निघालेला हा मोर्चा आहे. मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. एकीकडे मोठ्या संख्येनं उपस्थित असणारा हा सगळा समुदाय, जनसमुदाय वंचित बहुजन आघाडीचा आणि त्या पुढच्या बाजूला आपण बघतोय पोलीस मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. प्रचंड मोठा फौजफाटा हा तैनात करण्यात आलेला आहे. पोलिसांची कुमक सुद्धा वाढवण्यात आलेली आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठीचे प्रयत्न पोलिसांकरवी केले जात आहेत. तर एकीकडे आपण बघतोय पोलीस हे मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचितचा हा मोर्चा निघतोय आणि वंचितच्या या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते दाखल झाले. अधिक माहिती घेऊया. तरीही हा मोर्चा निघालेला आहे आणि आपण बघतोय मोर्चात मोठ्या संख्येनं सगळे कार्यकर्तेही दाखल झालेले आहेत. पोलिसांची काय भूमिका? ही दाखल झालेले आहेत. पोलिसांची काय भूमिका? नक्कीच पोलिसांची भूमिका थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करतो. जिकडे मोर्चा चाललाय त्याच्या पुढे पोलिसांनी असं या पद्धतीने सगळी बॅरिकेडिंग केलेली आहे आणि पोलिसांनी पुढे मोठ्या व्हॅन लावलेल्या आहे. म्हणजे तो जिथे पोलिसांच्या व्हॅन आपल्याला पाहायला मिळतात तिथपर्यंत हा मोर्चा जाईल. त्यानंतर या सगळ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याची तयारी पोलिसांनी केलेली आहे. आपण बघितलं तर RCPची टीम असेल, स्थानिक पोलीस असेल, हेल्मेट लाठ्या घेऊन यासाठी ते काही थांबलेले आहे. कोणत्या परिस्थितीत संघाच्या कार्यालयावर हा मोर्चा जाणार नाही याची खबरदारी आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही असं पोलिसांकडून घेण्यात आलं. आपण जर थोडंसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. या बाजूने बघा, ह्या इकडे मोर्चा आता या पोलिसांपर्यंत पोहोचला आहे आणि पुढे आपण जर बघितलं तर बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे. एक दुसऱ्या टप्प्याची फोर्स म्हणजे 2 टप्प्यात या ठिकाणी सुरक्षा
तैनात करण्यात आलेली आहे. कोणत्याही परिस्थितीत कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी पोलीस घेताना पाहायला मिळतात. मग स्वतः DCP असतील, सगळे पोलीस स्टेशनचे PI असतील, क्राईम PI असतील, सगळे या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि हा मोर्चा आता हळूहळू अशा पद्धतीने पुढे जाताना पाहायला मिळतोय. पोलिसांकडून आपण बघितलं तर पोलीस दुसऱ्या बाजूने आताची ही बातमी हे बघा, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. ज्या ठिकाणी बॅरिकेटिंग लावण्यात आलं होतं तो बॅरिकेटिंगच्या दुसऱ्या बाजूने आंदोलक रस्त्यावर उतरलेले आहे. एकंदरीत आपण बघतोय पोलिसांनी जी यंत्रणा उभी केली होती ती सगळी तोडून पोलीस दुसऱ्या बाजूने आंदोलन रस्त्यावर उतरण्याचा प्रयत्न करतात आणि पोलीस त्यांना पुन्हा दुसऱ्या बाजूने नेताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे एकंदरीत आता या ठिकाणी पोलीस आणि आंदोलक आमने सामने आपल्याला पाहायला मिळतात. पोलीस पूर्ण प्रयत्न या आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न करतात. हे बघा, त्या ठिकाणी अशा पद्धतीने सगळी पोलीस आता तैनात करण्यात आलेली आहे. आपण थोडंसे व्हिज्युअली पुन्हा दाखवण्याचा प्रयत्न करतो. माझा सहकारी सुमित माझ्यासोबत आहे आणि आपण हे अशा पद्धतीने आंदोलन आता या ठिकाणी पोहोचलेलं आहे. पोलीस मात्र या सगळ्या आंदोलनाला थांबवण्यासाठी या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आलेली आहे. आंदोलक आपल्या मागणीवर ठाम आहे. मात्र पोलिसांकडून यापूर्वीच या सगळ्या मोर्चाची परवानगी नाकारण्यात आली होती. मी तुम्हाला पुन्हा एकदा व्हिज्युअल दाखवण्याचा प्रयत्न करतो कशा पद्धतीने हा सगळा फोर्स तैनात करण्यात आलेला आहे. कोणत्याही परिस्थितीत आता यापुढे हा मोर्चा जाणार नाही याची खबरदारी घेतली जाते. हा पहिला टप्पा आहे. तुम्हाला आणखी दुसरा टप्पा दाखवण्याचा प्रयत्न करतो की आपण बघितलं तर दुसऱ्या टप्प्यात ही पहिला टप्पा झालाय आणि याच्या मागे दुसरा टप्पा बॅरिकेटिंग तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. थोडंसं झूम आपण करूया या ठिकाणी आणि दुसरा टप्पा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हा दुसरा टप्पा आहे जिथे या पद्धतीने सगळं हे आंदोलन थांबवलं जाणार आहे. आणि या बघा, इकडे या दुसऱ्या बाजूला पोलीस आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न करतात, दुसऱ्या बाजूने देखील आंदोलक घुसण्याचा प्रयत्न करतात. दुसऱ्या रस्त्याने देखील पोलिसांनी आता पोलीस रस्त्यावर उतरवले आहे आणि आंदोलकांना थांबवण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. आता आपण आंदोलन कुठपर्यंत पोलिसांपर्यंत पोहोचलं ते थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करतो. अशा पद्धतीने हे आंदोलन या ठिकाणी पोहोचलेलं आहे. सुजात आंबेडकर या सगळ्या मोर्चाचं नेतृत्व करतायत. मोठ्या प्रमाणात पोलीस या ठिकाणी तैनात आहे आणि हे आंदोलक महिला असतील, पुरुष असतील, तरुण असतील या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी झालाय. घोषणाबाजी सुरू आहे आणि आंदोलन आता पुढे जाणार आहे. मात्र पोलिसांनी 2 टप्प्यात सगळी बॅरिकेटिंग केलेली आहे आणि कोणत्याही परिस्थितीत आंदोलन संघाच्या कारणावर जाणार नाही अशी भूमिका पोलिसांची आहे. पोलिसांनी यापूर्वीच या सगळ्या मोर्चाची परवानगी नाकारली होती. मात्र आंदोलक आपल्या आंदोलनावर ठाम आहे. आपण जर बघितलं तर या ठिकाणी DCP असतील, ACP असतील आणि सगळेच पोलीस स्टेशनचे PI असतील ते या ठिकाणी उतरवण्यात आलेले आहे. RCPची टीम म्हणजे स्पेशल टीम या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे. हे बघा, क्राईम DCP या ठिकाणी आहे, ते देखील या ठिकाणी सकाळपासून बंदोबस्त आणि हे आंदोलक पुढे जाताना आपण पाहतोय. हे आंदोलक आता पुढे येत आहेत. हळूहळू हे आंदोलक पुढे येताना आपल्याला दिसत आहेत आणि आता हे आंदोलक पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर पोलीस या सगळ्या आंदोलकांना ताब्यात घेण्याची शक्यता आहे. आंदोलन या ठिकाणी थांबवण्यात आलेलं आहे. वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि पुढे पोलिसांच्या मोठ्या व्हॅन या ठिकाणी उभा करण्यात आल्या आणि त्यात या सगळ्या आंदोलकांना नेण्याची तयारी पोलिसांची आहे. एकंदरीत गेल्या काही दिवसांपासून RSS विरुद्ध वंचित असा वाद आपल्याला संभाजीनगरमध्ये पाहायला मिळत होता. कारण संभाजीनगर पोलिसांनी या सगळ्या या ठिकाणी पूर्णपणे तयारी केलेली आहे. कुठेही हा मोर्चा पुढे जाणार नाही याची खबरदारी घेतली जाते कायदा सुव्यवस्थेच्या पासून. आणि आपण बघतोय की आंदोलक आता हळूहळू पुढे येतात आणि पोलीस या सगळ्या आंदोलकांना कोणत्याही क्षणी ताब्यात घेऊ शकतात. कारण हा आंदोलन RSSच्या कारणावरून आता बॅरिकेड पर्यंत आपण पोहोचलेलो आहे आणि या ठिकाणी बघा मोठ्या प्रमाणात बॅरिकेटेड आहे. आता पोलीस हे सगळे बॅरिकेडिंग मध्ये पोलिसांची एक तुकडी पुढे तैनात करण्यात येत आहे आणि आता ह्या सगळ्या आंदोलकांना अडवलं जाणार आहे. आपण जर बघितलं तर आता पोलिसांनी या ठिकाणी या सगळ्या आंदोलकांना थांबवण्याची सगळी तयारी केलेली आहे. हे बघा, आंदोलकांना आता थांबवलं जात आहे. आता RCPची टीम या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे. मागे बॅरिकेडिंग आहे, पोलिसांची एक तुकडी आहे. आंदोलकांची घोषणाबाजी सुरू आहे. यापुढे आता आंदोलकांना जाता येणार नाही. पोलिसांनी पूर्ण तयारी या ठिकाणी सकाळपासून केली होती. जोरदार घोषणाबाजी केली जाते. आंदोलक मात्र या ठिकाणी तैनात. आता पोलिसांकडून घोषणाबाजी, पोलिसांकडून सूचना दिल्या जात आहेत. आम्ही थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करतो. आपण या सगळ्या ठिकाणी आंदोलक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणी लाऊडस्पीकर लावण्यात आलेला आहे आणि या लाऊडस्पीकर मधून पोलीस सूचना देत आहेत. ते थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करतो. पोलीस आता सूचना देत आहेत की तुमच्या या सगळ्या आंदोलनाची परवानगी नाकारण्यात आली आहे, त्यामुळे तुम्ही जाऊ नका अशा सूचना पोलिसांनी माईकद्वारे सगळ्या आंदोलकांना दिलेल्या आहेत. पोलीस काय म्हणतात आपण बघतो की पोलीस सगळ्या सूचना देताना आपल्याला पाहायला मिळतात.
या सगळे हे सगळे विशेष शाखेचे PI आहेत. तो बॅरिकेडिंग करण्यात आलेला आहे आणि पोलीस आणि सार्वजनिक शांतता अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करा. या मोर्चाला यापूर्वीच कायदेशीर परवानगी नाकारण्यात आलेली आहे. याबद्दल आयोजकाला पूर्व कल्पना आणि लेखी स्वरूपात देण्यात आलेला आहे. सुद्धा कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका. पोलीस प्रशासनाला सहकार्य करा. नक्कीच आपण बघतोय की ह्या सगळ्या सूचना ज्या आहेत तर पोलिसांकडून आता देण्यात आलेल्या आहे. कारण पोलिसांनी यापूर्वी परवानगी नाकारली होती, मात्र तरीही आंदोलन काम आहे. आता या ठिकाणी ठिय्या आंदोलन देखील सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी घोषणाबाजी केली जाते आणि आंदोलक या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहे. आपण एक टप्प्यात हे आंदोलन आहे, दुसऱ्या टप्प्यात मागे दुसऱ्या जो आंदोलन आहे 2 टप्प्यांमध्ये पोलिसांनी हे आंदोलन थांबवलेलं आहे. या ठिकाणी हे आंदोलन थांबवलेलं पोलीस आता यापुढे या सगळ्या आंदोलकांना जाऊ देणार नाही. आपण जर कारण पोलिसांनी यापुढे परवानगी नाकारली, कायदा सुव्यवस्थेचा अशी पत्र आहे ते घोषणाबाजी सुरू आहे आणि पोलिसांच्या बॅरिकेड जिथे पोलिसांनी थांबवलं त्याच ठिकाणी थांबवण्यात आलेलं आहे. सध्या सगळे ठिय्या मांडून बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचितचा हा मोर्चा आहे जो पुढे जाणार नाही हे पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे. कारण मोर्चाला परवानगी देण्यात आलेली नाहीये. पोलिसांना सहकार्य करा, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या, अशा स्वरूपाचं आवाहन पोलिसांनी इथे केलंय. आणि त्यानंतर निघालेला मोर्चा थांबलाय आणि इथे सगळ्यांनी बसकण मांडलेला आहे. पूर्वीपासूनच पोलिसांनी ही भूमिका घेतलेली होती. हा मोर्चा कार्यालयापर्यंत जाऊ दिला जाणार नाही RSSच्या. पूर्वीपासूनच पोलिसांनी ही भूमिका घेतलेली होती. हा मोर्चा कार्यालयापर्यंत जाऊ दिला जाणार नाही RSSच्या. मात्र तरीही मोर्चावरती ठाम असलेले हे सगळे कार्यकर्ते घोषणाबाजी करत निघालेले होते. मात्र वाटेतच त्यांना आता थांबवण्यात आले. त्या संदर्भातली सगळी माहिती आणि अपडेट आपल्याला देतात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख. मोहसिन, एकीकडे आपण बघतोय हे सगळे जण मोर्चेकरी जे आहेत ते आता मांडी घालून खालीच बसलेले आहेत. मात्र पुढची काय भूमिका असणार आहे? पोलिसांशी संवाद साधला जाणार आहे का? सुजात आंबेडकर काही बोलणार आहेत का? नक्कीच प्रज्ञा, आपण जर बघितलं सुजात आंबेडकर हे मागे काही माध्यमांशी संवाद साधतायत, त्यामुळे तिथे ते थांबलेले आहे आणि काही आंदोलक पुढे येऊन ठिय्या आंदोलन करतात. त्यामुळे काही क्षणात आता सुजात आंबेडकर हे पुढे येतील आणि जेव्हा ते पुढे येतील त्यामुळे हा मोर्चा जो आहे तो पुन्हा पुढे जाईल. सुजात आंबेडकर मागे थांबलेले काही आंदोलक त्यांच्या मागे आहेत. आपण पोलीस या ठिकाणी सूचना सतत देत आहेत की तुम्हाला परवानगी नाकारण्यात आली, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी मागे जावं अशी भूमिका. माझ्यासोबत स्थानिक नेते आहेत. काय भूमिका आहे? पोलिसांकडून सूचना दिल्या जात आहेत की परवानगी नाकारली तुम्ही पुढे येऊ नका. पोलिसांनी परवानगी जरी नाकारली तरी आम्ही स्पष्ट सांगितलं होतं की परवानगी नाकारली जरी तरी आम्ही मोर्चा RSSच्या कार्यालयावर नेणार. आणि तुम्ही बघता इथं आंबेडकरवादी लोक आहे, हे सर्व लोक या ठिकाणी आलेले आहे आणि आम्ही मोर्चा घेऊन RSSच्या कार्यालयावर जाणार. कायदा सुव्यवस्थेचा कुठेतरी प्रश्न निर्माण होईल अशी पोलिसांनी तुम्हाला पत्र दिलंय. कोणत्या मोर्चा काढणे लोकशाहीमध्ये हा का कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होणार आहे का? मोर्चा काढल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कसा निर्माण होऊ शकतो? कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न RSS मुळे होतो, जिचं रजिस्ट्रेशन नाही त्या संघटनेचं. आणि तुम्हाला सांगायची गोष्ट नाही, हे तुम्हाला सर्व माहिती आहे की किती 4-5 वेळेस त्याच्यावर RSSवर बॅन लागलेला आहे. कोण कोण बॉम्बस्फोटामध्ये आहे हे सगळं आपल्याला सर्व माहित आहे. जे लोक संविधानाला मानत नाही, ज्यांनी देशाचा झेंडा 15 ऑगस्टला कधी त्यांच्या कार्यालयावर फडकवला नाही, त्या लोकांना थांबवायचं सोडून तुम्ही जे संविधानवादी आहे, जो बाबासाहेब आंबेडकर वादी आहे, त्या लोकांना थांबवण्याचं काम पोलीस प्रशासन करते. माझं पोलीस प्रशासनाला विनंती आहे की या ठिकाणी आम्ही शांततेचा हा मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे आणि शांततेनेच हा मोर्चा समाप्त या ठिकाणी आम्ही करू. RSSच्या कार्यालयावर जाऊ. तुम्ही ठाम आहात कार्यालयावर जा? RSSच्या कार्यालयावर जाण्यासाठी आम्ही ठाम. निखिल दीपाली, आपण बघतोय की पोलिसांकडून सतत सूचना दिल्या जात आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, नोटीस देण्यात आले, माईकवरून सूचना देखील देण्यात आल्या. मात्र अजूनही वंचितचे जे पदाधिकारी आहेत त्यांचं म्हणणं आहे की कोणत्याही परिस्थितीत आम्ही मोर्चा काढणार, आम्ही संघाच्या कार्यालयावर जाणार.
त्यामुळे कुठेतरी आता आंदोलक आणि पोलीस या ठिकाणी आमने सामने आपल्याला पाहायला मिळतात. थोडंसं त्या पोलिसांच्या बाजूने दृश्य तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की हे बघा, RSS मुर्दाबाद असे होर्डिंग या ठिकाणी हातात आहे आणि मोठ्या प्रमाणात आंबेडकरवादी असतील किंवा वेगवेगळ्या स्थानिक संघटना असतील, त्याचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, हे सगळे या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. सुजात आंबेडकर देखील या आंदोलनात सहभागी झालेले आहेत आणि RSSच्या कार्यालयावर जाऊन त्यांना 3 महत्वाच्या गोष्टी दिल्या जाणार आहेत. त्यात भारताचा झेंडा असेल किंवा संविधानचं पुस्तक असेल, या सगळ्या गोष्टी त्यांना दिल्या जाणार आणि आम्ही शांततेने हा सगळा मोर्चा काढत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. मात्र पोलिसांची जी भूमिका आहे त्यानुसार या ठिकाणी कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये अशी खबरदारी आम्ही घेतोय असं पोलिसांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच आम्ही ही सगळी या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावला असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. नक्कीच. आणि आपण बघतोय की कशा पद्धतीनं पोलिसांनी इथे बंदोबस्त लावलेला आहे आणि या मोर्चाला परवानगी नाही असं सांगण्यात आलेलं आहे आणि तुम्ही आता इथून पुढे जाऊ नये अशा स्वरूपात पोलीस सुद्धा माहिती देतात आणि वारंवार या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना ते सूचना करतायत. हे बघतोय आपण, बॅरिकेटिंगसह मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त इथे तैनात आहे आणि पोलिसांकरवी या संपूर्ण मोर्चावरती लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात निघालेला हा खरं तर मोर्चा आहे. मात्र या मोर्चाच्या माध्यमातून RCPची टीम या त्यानंतर मी राष्ट्रीय कार्यकारिणी यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी उपस्थित आम्हाला संबोधित करायचे. आपल्याला ऐकायचंय. अरे आता लोकांची झाले ते दाखवायचं की ऍक्शन मुवमेंट दाखवायचं. इथे दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीनं संभाजीनगरमध्ये संघ कार्यालयावरती जाण्यावरती हे सगळे वंचितचे कार्यकर्ते ठाम आहेत. मात्र दुसरीकडे पोलिसांनी या सगळ्यांना थांबवलेलं आहे. हा अशा पद्धतीनं मोर्चा काढू नका असं सांगण्यात आलेलं आहे आणि या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आलेली आहे हे देखील स्पष्ट करण्यात आले आणि त्यानंतर ठिय्या मांडून बसलेले काही कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळतात. तर एकीकडे पोलीस आणि दुसरीकडे वंचितचे कार्यकर्ते असा हा स्वरूपाचा आपल्याला संपूर्ण संभाजीनगरमधला मुख्य रस्त्यावरचा नजारा पाहायला मिळतोय. RSSला कडाडून विरोध केला जातोय आणि RSSच्या वतीनं आमच्या कार्यकर्त्यावरती नाहक गुन्हे दाखल केले जात आहेत असं म्हणत सुजात आंबेडकर यांनी सुद्धा जोरदार टीका केली आहे. पहिल्यापासूनच RSS वरती टीका करणारे हे बाळासाहेब आंबेडकर आहेत असंही त्यांनी म्हटलेलं आहे आणि बाळासाहेब आंबेडकरांनी अनेक वेळेला RSSचं रजिस्ट्रेशन कशा पद्धतीनं नाही, 15 ऑगस्ट 26 जानेवारी साजरी केली जात नाही, देशाचा झेंडा फडकवला जात नाही यावरती भाष्य केलेलं आहे आणि त्यामुळेच संघाच्या कार्यालयामध्ये जाऊन आम्ही त्यांना संविधान काय आहे हे सांगणार आहोत असं म्हणत सुजात आंबेडकरांनी ही जोरदार टीका केली आहे. अधिक माहिती या संदर्भात घेतोय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडनं. मोहसिन, हे सगळ्याला आपल्याला माहिती देतात या संपूर्ण मोर्चा संदर्भात. मात्र पोलिसांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्नही मोहसिन यांनी केलेला होता आणि पोलिसांच्या म्हणण्यानुसार या मोर्चाला मार्ग नाही कारण आम्ही परवानगीच दिलेली नाही. मात्र तरीही परवानगी विना हा मोर्चा निघालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा मोर्चा निघू नये यासाठी पोलिसांनी सर्वतोपरी खबरदारी घेतलेली सुद्धा पाहायला मिळते. ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे आणि खास कुमकही मागवण्यात आलेली आहे. अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडनं. मोहसिन, एक अधिक कुमक या ठिकाणी पाहायला मिळते. पोलिसांची काही विशेष तुकडी इथे उपस्थित आहे का की जेणेयोगे मोर्चा जो आहे तो पुढे जाऊ दिला जाणार नाही? नक्कीच सुजात आंबेडकर यांना आता बॅरिकेड मधून आतमध्ये सोडण्यात आलंय. मात्र बाकी सगळ्या कार्यकर्त्यांना आढळण्यात आलंय त्यामुळे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेत आपल्याला पाहायला मिळतात आणि पोलिसांकडून सतत आवाहन केलं जात आहे कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्या. मात्र सुजात आंबेडकर नक्कीच आणि प्रत्येक अपडेट तुमच्याकडनं घेत राहणारच आहोत. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोहसिन.